यावर्षी उन्हाळ्याच्या मार्च महिन्यापासून उन्हाचा तडाखा सुरू झाला। मे महिन्यात अवकाळी पावसाने जोर धरला आहे। एप्रिल महिन्यापासून उष्णतेने कहर करत 40 अंश तापमानाचा पल्ला पार केला होता। त्यामुळे उकाडा असह्य झाला असताना मे महिन्यापासून राज्यात अवकाळी पावसाने कहर केला। सिंदेवाही तालुक्यात बुधवारी अवकाळी वादळी पावसाने हजेरी लावल्याने वादळामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली, तर उन्हाळी धान उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे। यंदाचा उन्हाळा कसा राहील याची झलक मार्च महिन्यातच दिसायला लागली होती। ऊन तापायला लागले होते। वातावरणात उष्णता जाणवत होती। त्यामुळे एप्रिल, मे, जून कसा असेल याची कल्पना जाणवायला लागली होती। मागील काही दिवसांपासून राज्यात हवामानात बदल झाल्याचे चित्र दिसून येत आहे। अवकाळी पावसाच्या गारव्यामुळे मनुष्य सुखावला असतानाच अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी मात्र हवालदिल झाला। अवकाळी पावसामुळे काही शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करण्याची वेळ आली। अवकाळी पावसामुळे बळीराजावर चिंताग्रस्त होण्याची वेळ आली, तर एकीकडे उन्हाळ्याच्या दिवसातील उष्णतेच्या त्रासापासून वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उष्णतेपासून काही काळ का होईना सुटका झाल्याचे चित्र दिसत आहे। वादळ वाऱ्यामुळे रस्त्यावर झाडे उन्मळून पडल्याने रस्त्याची वाहतूक खोळंबा निर्माण झालाय। अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेला सहन करण्याची वेळ आली, असे चित्र निर्माण झाले।